अकोला शहरातील MIDC क्रमांक 2 परिसरात प्लास्टिकच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. संतोष नावकार यांच्या मालकीच्या पॉलिथिनच्या गोडाऊनला रात्रीच्या सुमारास आग लागली. गोडाऊनला लागूनच असलेल्या बंद दालमिलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. याच दरम्यान वेल्डिंगमधून उडालेली चिंगारी प्लास्टिकच्या गोडाऊनमध्ये पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. प्लास्टिकच्या साहित्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि गोडाऊनमधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोडाऊनमधील प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दालमिल होतं सर, हे प्लास्टिकचं गोडाऊन होतं आपल्या बाजूला आणि हे इथं वेल्डिंगचं काम चालू होतं, याचं गॅस कटिंगचं, आणि मागच्या साईडला खिडकी आहे, त्याच्यामुळून आग अंदर गेली आणि माझं 4-5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मी गरीब माणूस आहो, आता काय करावं सांगा तुम्ही नेमकं. म्हणजे आपल्या शॉर्ट सर्किट वगैरे नाही झाली, याची गॅस कटिंग मतलब त्यानं झाली. ते वंद्र तुम्ही बघू शकता, त्याचं लोखंड वगैरे कापणं चालू आहे गॅसची वेल्डिंगच्या यानं. त्यांना पूर्ण ते नुकसान माझं झालेलं आहे साहेब. आता याची थोडी भरपाई आम्हाला करून पाहिजे होती शासनाकडून. MIDC फायर स्टेशन उपाग्निशमन अधिकारी BM बोंदाडे. मला आमच्या घटनास्थळी MIDCला 19:25 भरती मिळाली असता आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्हाला माहिती झालं की दालमिलला आग लागली म्हणून. पण ज्यावेळेस घटनास्थळी पोहोचलो तेव्हा इथं प्लास्टिक जळत होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात फ्लेम होती. आम्ही होद्रीच्या साहाय्याने आग विझवली. आगीवरती कंट्रोल नियंत्रण आहे आता आणि कूलिंग सिस्टीम सुरू आहे.